मला पीसीओडी आहे, मला बाळ होईल का, पीसीओडी नियंत्रित होऊ शकतो का, पिरियड रेग्युलर येऊ शकतात का, पीसीओडी कशामुळे होतो, पीसीओडीचे ते कारणे काय आहेत आणि याच्यावर योग्य ट्रीटमेंट काय आहे, मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला पीसीओडी झाला होता, माझा पर्सनल अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी बेबी कन्सीव्ह केलेला आहे. प्रत्येकाचे हे वेगळे असतात, तर मी तुम्हाला सगळी डिटेलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. डिटेलमध्ये माझा जो पर्सनल अनुभव होता तो मी शेअर करणार. मी कुठली डॉक्टर वगैरे नाही आहे, जे माझ्यासोबत घडलं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. काल मी जो व्हिडिओ इंस्टाग्रामवरती टाकला होता तो प्रचंड व्हायरल झाला आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचं असं होतं की मला पण पीसीओडी आहे, मला पण पीसीओडी आहे वगैरे वगैरे सगळे असे कमेंट. अगदी मला डीएममध्ये खूप सारे मेसेज येऊन पडलेले आहेत, कमेंट्स तर खूपच आहेत, डीएममध्ये पण मेसेज मला खूप आहेत आणि सगळ्यांना मला रिप्लाय करणं जमत नाही कारण की माझं छोटंसं बेबी आहे त्याच्यामुळे. आणि ज्यांना रिप्लाय करता आलं त्यांना मी रिप्लाय केला आणि त्यांना मी सांगितलं होतं की 1-2 दिवसामध्ये मी व्हिडिओ टाकते. तर मी आता व्हिडिओ मी शूट करते आणि मी तुम्हाला टाकते. कुठलंही स्क्रिप्टेड नाही आहे. मी आई होण्यासाठी मी काय सहन केलं आहे, मी काय ट्रीटमेंट घेतली आहे आणि योग्य ट्रीटमेंट घेणं किती गरजेचं आहे, डॉक्टर कसा पाहिजे म्हणजे असतं ना, काही डॉक्टर लुबाडू देखील असतात. काहींनी मला आयएफची ट्रीटमेंट सांगितली होती का तर पीसीओडी आहे वगैरे वगैरे म्हणून, बस एवढंच माझं रिझन होतं. तर चला तुमच्यासोबत असं होऊ नये, तुम्ही लवकरात लवकर आई व्हा आणि पीसीओडी हा बरा होऊ शकतो कसा तर व्हिडिओमध्ये नक्की पहा. चला आता आपण सुरुवात करूयात व्हिडिओला. चला सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते पीसीओडी म्हणजे काय. पीसीओडी म्हणजे हा असा एक आजार ज्यामध्ये महिलांच्या ओव्हरीजमध्ये लहान लहान सिस्ट तयार होतात आणि यामुळे हार्मोन्स अनियमित होतात आणि मासिक पाळी जी आहे ती रेग्युलर येत नाही. योग्य उपचार आणि जीवनशैलीमध्ये जर आपण बदल केला तर पीसीओडीवरती आपण नियंत्रण मिळवता येते. इन्सुलिन रेसिस्टन्स आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. पीसीओडीमध्ये शरीरातील इन्सुलिन रेसिस्टन्स हे जे असतात वाढते, त्याच्यामुळे ब्लड शुगर प्रमाणात बदल होतो. यामुळे वजन वाढू शकते आणि डायबिटीजच्या शक्यता वाढतात. यावर नियंत्रण आपण मिळवू शकतो. ते कसं, आहार आणि व्यायाम आपल्याला फार गरजेचा आहे, याच्यामुळे आपण नियंत्रण मिळवू शकतो. शरीरातील हार्मोनल बदल, पीसीओडीमुळे शरीरात हार्मोनल इनबॅलन्स होते ज्यामुळे आपले जे इतर हार्मोन्स असतात त्याचे प्रमाण बदलते. यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. जसे की कुणाच्या केसावरती, कुणाच्या फेसवर ते केस येतात, जास्त ग्रोथ होते केसांची, जसं की आपले डोक्याचे केस गळणे आणि आपल्या फेसवरती वगैरे आपल्या बॉडीवरती जास्त केस येणे, हे असं असतं. ज्यामध्ये बहुतेक आपल्या शरीरावरती बरेच परिणाम होतात. यामुळे वजन देखील वाढतं, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, केसाची गळती आणि गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होतात. पीसीओडीचे इतर परिणाम लक्षात घेऊन जीवनशैली जर बदल आपण जर केले ना तर पीसीओडी हा अगदी 4 ते 5 महिन्यामध्ये ठीक होऊ शकतो आणि आपण गर्भधारणा प्राप्त करू शकतो अगदी नॅचरली. पीसीओडी टाळण्यासाठी जीवनशैली बदलायला पाहिजे. आपण पीसीओडी टाळण्यासाठी जीवनशैली बदलणं फार महत्त्वाचं आहे. बॅलन्स डाएट आपण घेतलं पाहिजे, नियमित व्यायाम आपण केला पाहिजे आणि योग्य झोप या गोष्टीवर आपण पीसीओडीवरती आपण नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात बऱ्याच गोष्टी असते. चला मी काय केलं आता त्यासाठी माझा अनुभव आता तुम्हाला शेअर करते, जे की मी पीसीओडी अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये मी ठीक केला होता. तर चला माझे पिरियड अगोदर रेग्युलर नव्हते आणि मी असे डॉक्टरांकडे जाते की पिरियड रेग्युलर नाहीत म्हणून मी हे करायचे, टॅबलेट घ्यायचे डॉक्टरांकडून आणि पिरियड माझे यायचे. त्या डॉक्टरांकडे माझे 5-6 महिने असेच गेले. पुन्हा दुसऱ्या डॉक्टरांकडे माझे 5-6 महिने असेच गेले. दोघांनी पागल डॉक्टरांना असं नाही म्हणायला पाहिजे, पण तुम्ही डॉक्टर आहात, एवढे दिवस पिरियड रेग्युलर येत नाही, पेशंट आपल्याकडे येते, मग तुम्ही सांगायला पाहिजे असतं की पेशंटला की तुम्ही ही टेस्ट करून घ्या, आपल्याला त्या चेक बघता येईल की तुमचे पिरियड का रेग्युलर येत नाहीत वगैरे वगैरे म्हणून. पण त्यांनी मला दोघांनीही असं काहीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे मला त्यांच्यावरती राग आहे. आणि एका डॉक्टरने तर मला सांगितलं होतं की तू आयव्हीएफ कर, तू नॅचरली आई होऊ शकत नाही असं मला सांगितलं. का तुला पीसीओएस आहे आणि माझी अजून एक हिस्ट्री आहे, त्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला आहे, ते इथे बोलत नाही कारण की खूप लॉंग व्हिडिओ होऊन जाईल म्हणून. आणि त्यानंतर मग आम्हाला ना पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं होतं मिस्टरांच्या जॉबमुळे. मग आम्ही इथे शिफ्ट झालो. मी इथे एक डॉक्टर बघितला, तिथे पण 2-3 महिने डॉक्टर 1-2 महिने अशी ट्रीटमेंट घेतली. नंतर त्यांचं असं होतं की नाही तुला म्हणजे पिरियड का येत नाही तसे रेग्युलर, किती दिवसापासून हेच चालू आहे, आपण तुझ्या काही सोनोग्राफी करूयात, मग त्यामध्ये कळेल की तुला पीसीओडी आहे की नाही. सोनोग्राफी केली आणि त्यामध्ये मला पीसीओडी आणि पीसीओएस निघाला होता. तर त्याच्यामुळे असं ना, मग म्हटलं का असं होतं वगैरे. मग त्यांनी सांगितलं तुझी लाईफस्टाईल चेंज कर. तर मी माझी लाईफस्टाईल पूर्णपणे चेंज केली. जसं की असं ना, वेळेच्या वेळेला उठायचं, वेळेच्या वेळेला खायचं आणि अशा गोष्टी खायच्या, म्हणजे जंक फूड वगैरे पूर्णपणे मी सोडून दिलं होतं. आणि असं ना
कच्च्या भाज्या हे ते, आणि मी काही ड्रिंक चालू केले होते, असं मेथी दाण्याचं पाणी वगैरे असं मी चालू केलं होतं. याच्यामुळे मला फार फरक पडला होता. आणि गरम ज्या वस्तू आहेत ना त्या मी खायला चालू, जसं पपई वगैरे. आहारामध्ये मी पूर्णपणे चेंज केलं होतं. घरच्यांचा आहार आणि माझा आहार यामध्ये खूप फरक होता, ते देखील मी चेंज केलं होतं. आणि त्यानंतर असं ना की मला पिरियड, मी योगा वगैरे पण चालू केलं. तर मी झुंबा करायचे, मी योगा करायचे, बटरफ्लाय पोज वगैरे मी करायचे, आणि त्याने मला बराचसा फरक पडला होता. अगदी एखाद्या महिन्यामध्ये 15-20 दिवसामध्येच मी 3 किलो वजन माझं कमी केलं होतं. माझं एवढं वजन वाढलं नव्हतं जसं दुसऱ्यांचं वाटतं, बऱ्याच जणांचं बरंचसं वजन वाटतं, पण माझं एवढं नव्हतं वाढलं. पण गरजेचं होतं थोडंफार कमी करणं, ते मी कमी केलं. आणि त्याच्यामुळे 1-2 ते 3, 4-5 महिन्यामध्ये म्हणता येईल की मला 4-5 महिने पण नाही, 1-2-3 महिन्यामध्येच माझे पिरियड मला रेग्युलर यायला लागले होते. आणि अशावरती मी ते नियंत्रण मिळेल होतं. पीसीओडी हा ठीक होऊ शकतो. पीसीओडी हा खूप मोठा आजार नाही आहे. कारण की काल मी जो व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये असं होतं की खूप मोठा आजार आहे की काय, म्हणजे ज्यांना पीसीओडी आहे त्यांनी मला खूप साऱ्या कमेंट्स केल्या, खूप सारे मेसेजेस केले. सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य होत नाही कारण की बेबी आहे म्हणून. व्हिडिओ बनवा जेणेकरून सगळ्यांना योग्य माहिती पोहोचेल. तुमचे पिरियड रेग्युलर नसतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांना हे विचारा की पीसीओडी पीसीओएस आहे का, याच्यासाठी काही टेस्ट करावे लागतील का, ते नक्की तुम्हाला सांगतील. मला ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या त्यावेळेस, म्हणून माझं चुकलं. म्हणजेच ना डॉक्टरांनी सांगायला पाहिजे होतं आणि मला माहिती नव्हतं, कारण आपल्या अगोदर काही माहितीच नसतं. आणि इंटरनल काही चेकअप वगैरे असतात ते पण जर डॉक्टरांना करायचं असेल, काही सोनोग्राफी वगैरे असतात तर ते पण करा. कारण की नवीन लग्न झालेलं असतं, बरेचसे जण बेबीसाठी ट्राय करत असतात. मुलींना असं ना थोडीशी लाज वगैरे वाटते, पण डॉक्टरांपासून कुठलीही गोष्ट लपून ठेवू नका. बऱ्याच मलाही असं होतं की नाही डॉक्टरांपासून म्हणजे लाज वाटते वगैरे, असं होतं आपलं जेव्हा नवीन लग्न वगैरे होतं वगैरे, तेव्हा जेव्हा आपण बेबीसाठी ट्राय करतो आणि असे काही प्रॉब्लेम यायला लागतात. तर बघा पीसीओडी हा खूप मोठा आजार नाही. पीसीओडीचे आपण नियंत्रण मिळू शकतो. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही चेंज करा. जास्तीत जास्त गोळ्या घेण्याची पण एवढी काही गरज मला पडली नव्हती, मी खरंच तुम्हाला सांगते. आणि फक्त लाईफस्टाईल चेंज केली आणि माझे पिरियड रेग्युलर यायला लागले. मी झुंबा करत होती, योगा करत होती, बटरफ्लाय पोज वगैरे हे सगळ्या मी करत होती. यूट्यूबवर बघून तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही योगा क्लासेस वगैरे पण लावू शकता. आणि वॉक पण मी करत होती. अगदी मी एकटी जात होती चालायला. असं ना नवीन सोसायटी, सगळं काही नवीन होतं, पण मला ठरवलं होतं की मला पीसीओडीवरती नियंत्रण आणायचं आहे आणि मला बेबी पाहिजे आहे. त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे पॉझिटिव्ह विचार करा. पॉझिटिव्ह विचार केल्याने सगळं काही होतं. तुम्ही जर उगाच टेन्शन घेत बसाल की मला पीसीओडी आहे, पीसीओएस आहे, मला बाळ होणार नाही, तसं अजिबात नाही. टेन्शन घ्याल तर दुसरंच काहीतरी होऊन बसतं आपल्या शरीरावरती, म्हणून टेन्शन घेऊ नका. पॉझिटिव्ह विचार करा. पीसीओडीमध्ये बेबी होऊ शकतो. कितीही मोठा पीसीओडी असला, कितीही दिवसापासून असला तरी बेबी होऊ शकतो. पीसीओडीमध्ये तुम्ही जर पीसीओडीवरती नियंत्रण आणलं आणि तुम्हाला त्यानंतरही बेबी झाला नाही, दुसरे काही चेकअप करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. पहिल्या डॉक्टर जर तुम्हाला वाटत असेल नाही बाबा काहीतरी झोपते, तर अजून एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बरंच काही याच्या गुगलवरती सर्च करा, चांगले डॉक्टर कुठे आहेत त्यांचा सल्ला घ्या. कारण की बरेच डॉक्टर लुबाडो असतात. जसं की मला देखील पीसीओएस होतं, म्हणून मला डॉक्टरने IVFची ट्रीटमेंट सांगितली होती. तर मला अजिबात IVFची ट्रीटमेंटची गरज पडली नाही. असे डॉक्टर असतात की उगाच IVF वगैरे काय सांगतात. मला डॉक्टरांनी सांगितलं तुला नॅचरली बेबी होऊ शकत नाही, तू IVFची ट्रीटमेंट घे. कशा लोक तू ह्या भानगाडीत पडतेस एवढं नॅचरलच्या. मग मला IVFच्या ट्रीटमेंटच्या नादी लागायचं नव्हतं, कारण की एवढा पैसा आणि एवढा वेळ माझ्याकडे अजिबात नव्हता. आणि मला नॅचरलीच कन्सीव्ह करायचं होतं. मनाची जिद्द पाहिजे असतं ना, की पॉझिटिव्ह विचार पाहिजे, नक्कीच बाळ होतं. आहारात ना मैदा, जास्त साखर, जंक फूड जसं पिझ्झा, बर्गर, पॅकेज जे स्नॅक्स असतात ते सगळं टाळा. हेल्दी रुटीन ठेवा, हेल्दी नाश्ता ठेवा, हेल्दी ब्रेकफास्ट जे काही तुमचं असेल, हेल्दी डाएट तो ठेवा. आणि रोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. रोज 20 ते 30 मिनिटे चाला किंवा लाईट एक्सरसाइज करा. स्ट्रेस कमी ठेवा आणि झोप प्रॉपर घ्या. झोपेमुळे पण बऱ्याचशा आपल्या पिरियडवरती परिणाम होत असतो. त्याच्यामुळे हेल्दी ठेवा. आणि जसं की फ्लेक्सिड वगैरे असतात ते आपल्या याच्यामध्ये जेवणात, आहारात सामील करा. आणि असं की तुमचा आहार ठेवा चांगला. आणि जे बेबीसाठी ट्राय करतायत त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ पोहोचवा. ज्यांचे पिरियड रेग्युलर नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. प्रत्येक स्त्री आई होऊ शकते, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. जे मी फेस केलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि जर त्या डॉक्टरांनी मला सांगितलं असतं की तू हे एवढे दिवस झालं तुझे पिरियड येत नाही येत, तर तू PCOS जी सोनोग्राफी कर, म्हणजे कळेल आपल्याला काय आहे आणि काही नाही. तर त्या डॉक्टरने मला सांगितलं नाही, म्हणून माझा एवढा सगळा टाईम गेला आणि माझं नियंत्रण झालं PCODवरती. अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये सगळं पिरियड रेग्युलर वगैरे यायला लागले होते माझे. जर मला आणखीन दुसरा काही प्रॉब्लेम नसता तर मला बेबी झाला असता. मला बेबी आत्ताही झालेला आहे, पण मला हे सांगायचं माझा अजून दुसरा प्रॉब्लेम होता. माझी एक
माझ्याकडे एकच ट्यूब होती आणि ती ट्यूब देखील ब्लॉक होती आणि त्याच्यामुळे मला PCOD नंतर बेबी झाला नाही. म्हणजे झाला बेबी मला आता, पण मला अजून ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि नंतर मला बेबी झाला. तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांना सगळं व्यवस्थित विचारा. एक डॉक्टर नाही झालं तर दुसरा नाही तर तिसरा, अशी पण ट्रीटमेंटमध्ये सोडू नका. ट्रीटमेंट तुमची पूर्ण करा. तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा हा चांगला डॉक्टर आहे, त्याच्याकडे तुमची ट्रीटमेंट पूर्ण करा आणि डॉक्टरांपासून काहीच लपवून ठेवू नका. तुमची जी काही हिस्ट्री असेल ना ती डॉक्टरांना सगळी सांगा अगोदरपासूनची. आणि PCOD PCOS बरा करा. 1-2 महिने जाऊ द्या, छान पिरियड रेग्युलर येऊ द्या आणि नंतर बेबी प्लॅन करा, जेणेकरून नंतर कुठे प्रॉब्लेम होता नाही. जसं की माझं ॲक्टोपिक प्रेग्नन्सी झाली, माझी ट्यूब रिमूव्ह करायला लागली, मला एकच ट्यूब राहिली, ती पण माझी ब्लॉक होती. नाहीतर माझं PCOD PCOSमध्ये लगेचच हे झालं असतं. आणि मी ॲक्टोपिकचा ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला आहे, तो नसेल पाहिला तर तो देखील पहा. आणि जे प्रेग्नन्सी प्लॅन करत आहात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजून माझ्याकडून काही सुटलं असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला आपण भेटत आता पुन्हा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून मी काय अजून बऱ्याच गोष्टी सुटल्या असतील, अजून एक टॉपिक आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेल, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. बऱ्याच लेडीज आहेत त्यांना अजूनही बेबी झालेलं नाहीये. खूप साऱ्या कमेंट्स, खूप सारे DM आलेले आहेत. त्यांचा मी इथे त्यांचे आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काय केलं आहे, माझा अनुभव मी शेअर केलेला आहे. काही सुटलं असेल तर प्लीज माफ करा आणि अजून काही विचारायचं असेल तर मला कमेंटद्वारे कळवा. मला जसं जसं बेबीपासून वेळ मिळेल तसं तसं मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच आहे. ना तर एक छान अजून एक माझी ट्यूब ब्लॉक होती, ती कशी झाली, ॲक्टोपिक प्रेग्नन्सीनंतर काय काय अजून मला ट्रीटमेंट घ्यावी लागली ते देखील मी तुमच्यासोबत मी शेअर करतेच. चला आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आई व्हायचं असेल तर बऱ्याच साऱ्या माझा अनुभव मी शेअर करणार आहे. जसं जसं वेळ मिळत आहे तसं व्हिडिओ मी अपलोड करत राहणारच आहे. तो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेबी प्लॅनिंग करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो, आजपासून चला एक्सरसाइजला चालू करा, जंक फूड सगळं खाणं बंद करा आणि पॉझिटिव्ह विचार करायला चालू करा. चला झुंबा वगैरे, योगा क्लास वगैरे लावायचे असेल लावा किंवा घरी यूट्यूबवरून पण तुम्ही करू शकता. चला भेटूयात आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.